सेट 8.2 सराव संच 8.2 त्याच्यामध्ये दोन प्रश्न राहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4. इफ sin थीटा इज इक्वल टू 4/5 then cos थीटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जर sin थीटा बरोबर 4/5 तर cos थीटा बरोबर किती? तर हे सोडवण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. याचा वापर करायचा आहे. तर याच्यामध्ये ऑलरेडी आता इथे sin थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 4/5 इथे सबस्टिट्यूट करायचे आहे. देयरफॉर 4/5 ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा इथे स्क्वेअर असल्यामुळे प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता याचा स्क्वेअर करूया आपण. 4 चा स्क्वेअर आहे 16, 5 चा स्क्वेअर आहे 25 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इकडे प्लस आहे त्या बाजूला गेल्यानंतर मायनस होते. देयरफॉर cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. आता आपल्याला इथे हे मायनस करायचं आहे तर त्यासाठी इथे एक तर सेम करायचं आहे डिनॉमिनेटर छेद समान करायचा आहे किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आता आपण इथे सेम करूया डिनॉमिनेटर म्हणजे जिथे 1 आहे म्हणजे 25/25 यायचे दॅट मीन्स ते 1 आहे मायनस 16/25. आता डिनॉमिनेटर सेम झालेले आहे. न्यूमरेटर मधून न्यूमरेटर मायनस करायचा आहे आणि डिनॉमिनेटर आहे तसा ठेवायचा आहे. 25 मायनस 16 9/25 हे आपल्याला cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे तर इथे पहा cos थीटा इज इक्वल टू 3/5 स्क्वेअर रूट घेतलेला आहे टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजेच वर्गमूळ घेऊन तर आपल्याला इथे फायनल आन्सर मिळालेला आहे cos थीटा इज इक्वल टू 3/5. नेक्स्ट example number 4. If cos theta is equal to 15/17 then sin theta आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इथे सुद्धा ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मात्र इथे आता आपल्याला cos थीटा ची व्हॅल्यू दिलेली आहे ती ठेवायची आहे. देयरफॉर sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा ची व्हॅल्यू आहे 15/17 ब्रॅकेट स्क्वेअर केला स्क्वेअर असल्यामुळे इज इक्वल टू 1. देयरफॉर sin स्क्वेअर थीटा प्लस स्क्वेअर करूया. न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे 225 डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे 289 इज इक्वल टू 1. आता हे इथे फ्रॅक्शन प्लस आहे तिकडे गेल्यानंतर तो मायनस होईल. त्यामुळे देयरफॉर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 225/289. तर इथे मायनस करताना इथे डिनॉमिनेटर सेम करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करायची. आणि इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड यूज करू. 1 into 289 minus 225 into 1 225 upon 289 into 1 म्हणजे 289. तर न्यूमरेटर मधून न्यूमरेटर मायनस करा 4 8 minus 2 6 upon 289. sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता स्क्वेअर रूट घ्यायचा आहे आपल्याला. देयरफॉर sin थीटा इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट आहे 8 आणि याचा स्क्वेअर रूट आहे 17. आपल्याला इथे व्हॅल्यू मिळाली sin थीटा इज इक्वल टू 8/17. इथे मी लिहितोय टेकिंग स्क्वेअर रूट. वर्गमूळ घेऊ